सकाळी शाळेत जायची तयारी चिऊ आमची रात्रीच करून ठेवते. मस्त चकाचक बूट चमकावून ठेवते. बूट पॉलिश करायसाठी ब्रश नसल्यामुळे तिने काय केलं, आयडिया केली की खोबरेल तेल घेऊन त्या बुटांना तिने चकाचक करून बघा कसं मस्त तिने बूट चमकवले. ही आयडिया तिने तिच्या पप्पांकडून घेतली आणि बघा कसे शूज कसे मस्त चकाचक करून ठेवले. घरात कामाचा लोड पडला की मुलांकडून गोड बोलून जरा कामं करून घेतली की ती मुलं पण मदत करतात. आणि आता इथे माझी कढई खूपच काळी झालेली आणि त्यामुळे मला त्या कढईमध्ये जेवणसुद्धा बनवायची इच्छा होत नाही आणि त्याला खूप घासावं लागतं. खरं तर मला अशी कानवाली कढाईच नको होती, मला बिना कानवाली कढाई हवी होती. कशी ती घासायला पण मस्त जमते आणि पटापट घासून पण होते. पण मला अर्जंटली हवी होती त्यामुळे मला काही जास्त मार्केटमध्ये फिरता आलं नाही आणि मला हीच कढाई घ्यावी लागली. ही आयडिया मला सुचली म्हणून मी जरा म्हटलं बघूयात आपण गॅसवरती गरम करून जर हे निघालं तर ठीक आहे. पण माझं बऱ्यापैकी हे कढाईचं काळं निघून गेलं आणि कढाई माझी चकाचक झाली. एकदा मी अशीच तव्यावरती चपाती करत होती आणि चपातीचा तवा जो होता तो माझा अगोदरपासूनच खूप काळा होता पहिल्यापासूनच. पण मी काय केलं, एकदा सहजच असं चाकूनी त्याला खरडलं तर ते तवा गरम असतानाच ते पटकन निघालं. तेव्हापासून मला ही आयडिया कळाली. आज आमरसपुरीचा बेत करायचं ठरवलं आणि काय मग पटापट लागली कामाला आणि पटापट सर्व कामं आवरून घेतली घरातली. मुलांनीसुद्धा मदत केली. चिवनी झाडू मारायला मला मदत केली त्यामुळे मी लवकर लवकर कामं करू शकले. आणि मग काय घेतलं करायला आमरस. बाकीचा सर्व स्वयंपाक झालेला त्यामुळे किचनवरती खूपच पसारा झालेला. मग मी तो सर्व पसारा आवरून घेतला आणि नंतर आरामात आमरस करत बसले आणि मग आमरसही एकदम झक्कास झालेला तर पाहू शकता. तर भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्हीही आमरसपुरी खाऊन घ्या. तोपर्यंत भेटूया. बाय बाय.